नमस्कार, माझं नाव निश्चल मुकुंद सूर्यवंशी आहे आणि आमच्यासोबत एक प्रसंग घडलेला आहे। आम्हाला एक नोटीस आली आहे बँकेची, श्रीराम फायनान्स लिमिटेड या बँकेची आम्हाला नोटीस आलेली आहे आणि ते क्लेम करत आहे की आमच्या प्रॉपर्टीवरती 3 करोड रुपयाचं लोन आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काहीच जाणीव नाही। हे लोन बिल्डर दीपक निलावर, अमित निलावर, रेवती कन्स्ट्रक्शन्स यांनी घेतलेलं आहे 2018 मध्ये आणि त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि आमची सेल डीड ही ऑलरेडी झालेली होती। तर प्रसंग असा आहे की बिल्डरनी ऑलरेडी या प्रॉपर्टीला 2 ते 3 लोकांना विकले आहे किंवा ऑलरेडी प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे। तर त्या फ्लॅट स्कीममध्ये टोटल 160 फ्लॅट आहेत आणि त्यापैकी 7 प्रॉपर्टीवरती हा लोन आलेला आहे। 7 मधून 5 फ्लॅट आणि 2 दुकाने, 2 दुकानांचे हे ओनर आहेत आणि बाकी 5 फ्लॅटचे आम्ही ओनर आहेत। तर आमची अशी मागणी आहे की हे जे काही लोन असेल तर ते बिल्डर म्हणजे दीपक निलावर, अमित निलावर यांनी श्रीराम बँकेसोबत मिळून काय आहे ते क्लिअर करावं आणि आम्हाला आमच्या फ्लॅटवरती NOC द्यावी आणि आमच्या फ्लॅटवरती जे श्रीराम बँक येऊन आम्हाला टॉर्चर करत आहे त्यामध्ये आम्हाला आमचं काही घेणं देणं नाही, हे आम्हाला बँकेला क्लिअर स्पष्ट करून द्यायचं आहे। आणि बँक आम्हाला म्हणत आहे की येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला हे फ्लॅट खाली करावं लागेल, आम्ही त्याच्यावर पोझिशन घेऊ। तर बँकेला आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमचं याच्यामध्ये काहीच घेणं देणं नाही, तुम्हाला जे काही कारवाई करायची ती बिल्डरवर करावी आणि आम्हाला याच्यामधून मोकाट करावं। याच्यामध्ये येस, नितीन पाटील, आम्ही ॲक्च्युली एक अशी गोष्ट आहे की जे बिल्डर आहे, बिल्डर हे अमित निलावर, दीपक निलावर यांचे मित्र होते नितीन पाटील। नितीन पाटीलनी दीपक निलावरला काही लोन दिलेलं होतं 2015 मध्ये आणि 2015 नंतर त्यांचं एक ॲग्रीमेंट झालं की जर हे लोन परत करण्यात नाही आलं तर जे बिल्डर आहेत अमित निलावर आणि दीपक निलावर हे त्यांना प्रॉपर्टी म्हणजे एक तर प्रॉपर्टी परत करतील किंवा त्यांचे पैसे देतील परत। तर 2018 आलं आणि त्यांनी काय म्हणते त्यांचं लोन परत केलेलं नाही, त्याच्यामुळे जे आहे नितीन पाटील यांनी कंझ्युमर कोर्टात केस टाकली आणि कंझ्युमर कोर्टाकडे ते गेले। कंझ्युमर कोर्टाने बिल्डरला आदेश दिला की तुम्ही एक तर त्यांचं लोन परत करा किंवा त्यांना जे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये लिहून दिलेलं आहे ते प्रॉपर्टी परत करा, नाहीतर त्यांच्यावरती कारवाई होईल। तर या कोर्टाच्या आदेशवरती दीपक निलावरनी 2020 मध्ये नितीन पाटीलला सेल डीड लावून दिली आणि ते 2020 मध्ये जी सेल डीड लागली त्याच्यानंतर 2022 मध्ये आणि 23 मध्ये तेच फ्लॅट आम्ही सेकंड परचेसर नितीन पाटीलकडनं ते विकत घेतलेले। पण नंतर आता 2024 मध्ये श्रीराम बँक येते आणि ते हे म्हणते की 2018 मध्ये ह्या प्रॉपर्टीवर ऑलरेडी लोन आहे। तर याचा अर्थ बिल्डरनी 2018 मध्येच कंझ्युमर कोर्टाला चीटिंग करून हे सांगितलं आणि 2020 मध्ये तेच ऑलरेडी मॉर्गेज जे फ्लॅट होते ते नितीन पाटीलला हँडओव्हर केले सेल डीड लावून। नितीन पाटलांची फसगत झाली? हो, त्यांची सुद्धा फसगत झालेली आहे, कारण की त्यांना सुद्धा माहिती नव्हतं याबद्दल। आणि नुसतं नितीन पाटलांची फसगत नाही झाली आहे, याच्यामध्ये माननीय कंझ्युमर कोर्टाची सुद्धा फसवणूक झालेली आहे, कारण की बिल्डर हा कंझ्युमर कोर्टासमोर सुद्धा खोटा बोललेला आहे की ही प्रॉपर्टी क्लिअर आहे आणि ही क्लिअर प्रॉपर्टी मी नितीन पाटीलला हँडओव्हर करत आहे, जेव्हा की त्याच्यावर ऑलरेडी लोन होतं। नितीन पाटील का आलेत नाही, पत्रकारांशी त्यांनी संवाद का साधला नाही, कारण त्यांची फसगत झाली? बरोबर, कारण की ॲक्च्युली त्यांच्याकडे काही मेडिकल इश्यू असल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्यांचं नाव आहे, आम्ही जे तुम्हाला नोटीस दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे। तर त्यांनी आम्हाला वेळेवर थोडं सांगितलं की त्यांच्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे ते येऊ शकणार नाही, तर त्यांनी हे सगळं आमच्या थ्रू सांगावं। तुमचं नाव? माझं नाव निश्चल मुकुंद सूर्यवंशी। नमस्कार, माझं नाव नीता रितेश सिंग। मी 2019 मध्ये निलावर सरांकडनं, रेवती कन्स्ट्रक्शनकडनं शॉप नंबर 5 हे परचेस केलेलं आहे। हे दुकान माधवनगरी येथे आहे, बागदारामध्ये येतं। आता 2019 मध्ये मला ही सेल डीड लावलेली आहे। त्यावेळेवर मी बँक ऑफ महाराष्ट्रामधनं लोन घेतलेलं होतं आणि लिगली सर्च रिपोर्ट जी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये माझं कुठेच कुणाकडनं लोन नाही आहे त्या दुकानावर आणि तुम्ही ती प्रॉपर्टी घेऊ शकता म्हणून बँकेने मला कर्ज दिलेलं होतं। 2019 मध्ये माझी ही फसवणूक झालेली आहे की मी जी प्रॉपर्टी ऑलरेडी श्रीराम फायनान्स बँकेला मॉर्गेज होती ती प्रॉपर्टी पुन्हा मला मॉर्गेज करून
मी ती प्रॉपर्टी घेतली आणि आता 2024मध्ये श्रीराम फायनान्स बँकेने आमच्या दुकानावर येऊन नोटीस लावलेलं आहे की ही प्रॉपर्टी 15 दिवसाच्या आत आम्ही पोजेशन घेणार आहोत, तर तुम्ही ही प्रॉपर्टी खाली करा. परंतु हा सरासर अन्याय आहे, कारण की मी ना श्रीराम बँकेकडनं लोन घेतलेलं आहे, ना मी निलावार सरांना पूर्ण पैसे दिलेले आहे आणि ते सुद्धा आमचं बिझनेस आहे. तिथे सगळेजण एम्प्लॉई हे वारंवार जेव्हा श्रीराम फायनान्सवाले येतात तेव्हा खूप घाबरून जातात की ताई आम्हाला हे शॉप आता आपल्याला खाली करायचं आहे, काय करायचं आहे. तर मी सरांकडेही बोललेली आहे, परंतु ते म्हणतात ताई की ते कोर्टातनं आम्ही पाहू, तुम्ही कोर्टातनं स्टे आणा, त्यानंतर आम्ही पाहतो त्या प्रॉपर्टीचं काय करायचं आहे. परंतु श्रीराम फायनान्स बँक आम्हाला एकदम प्रेशर करते आहे की 15 दिवसात तुम्हाला हे पोजेशन द्यायचं आहे, जे काय मॅटर आहे ते तुम्ही संपवा. पण यामध्ये आमची कुठेही चूक नसून आम्ही फसवले गेलेले आहोत. तरी पण सगळं अल्टिमेटली प्रेशर आमच्यावरच आहे, कारण आम्ही करणार कुठे जाणार आहे. इतकं मोठं माझं ते दुकानदारी घेऊन, इतके एम्प्लॉईज घेऊन मी वेळेवर कुठे जाणार आहे सगळं हाताळायला. आम्ही पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे. पोलिसांचं मागणं आहे की आम्ही तपासणी करतो आहे, तपासणी झाल्यानंतर आम्ही बघतो पुढे. पण ह्या तपासणीपूर्वी जर श्रीराम फायनान्स येऊन आमचं याचं पोजेशन घेतो तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे. तर बस माझी ही विनंती आहे की हा अन्याय असून या अन्यायाला सगळ्यांनी पत्रकारांनी आम्हाला साथ देऊन आम्हाला याच्यातनं काढू शकता असा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. थँक्यू. माझं नाव नीता रितेश सिंग.